पाहणार आहोत जिचं नाव आहे ही हनी बनाना आहे. हे स्वीट डिश सारखं आहे. स्वीट डिश. ओके. तर साहित्य काय? ह्याच्यासाठी पहिल्या केळं कापून घेतलेले, हनी मध आणि ह्याच्या बडीशेपेच्या गोळ्या आहेत. बरं, आता आपल्याकडे भरपूर साहित्य आहे आणि आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे ही रेसिपी बनवायला. जर पटापटा बनवायला घेऊया. चल, ही कुठून शिकलास तू? ही आईने शिकवली. आईने शिकवली. अच्छा, मित्रांना वगैरे येतं का रे तुझ्या जेवण बनवता का नाही? हो, माझा अजून एक मित्र आहे. तो बऱ्याच काय काय करतो. केक बेक घरी त्याचं करणं चाललेलं असतं आणि मग तो आम्हालाच बोलवतो की ट्राय आमच्यावरच घेतो तो. अच्छा, बाकी बऱ्याचशा मित्रांना नाही आहेत. नाही आहेत एवढं, पण तरी जे माझ्या ग्रुपमध्ये आहेत त्या आपापल्या घरी छान स्वतःच्या पॅरेंट्सना करून खायला घालू इतकं तरी जमतं आम्हाला, किंवा स्वतःच्या भावी बायकोला वगैरे. बरं, मला सांग की असं सगळ्यांनी मिळून असं कधी काही पदार्थ बनवलाय का रे? हो, आम्ही एकदा आमच्याच घरी जमलो होतो. तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून एक एक पदार्थ आम्ही बनवले होते. तरी आम्ही काही घरनं बनवून आणलेले होते, पण ते आम्हीच बनवलेले होते आणि इथे आम्ही बसून मग जोरदार त्याची पार्टी केली होती. तर मध घालतो ना. आपण भरपूर मध घातले आणि त्याला आपण केक फक्त हे लावून घेऊ आणि या बडीशोपेच्या गोळ्यानंतर वरून स्प्रिंकल करायचं. हां सर. आणि या बडीशोपेच्या गोळ्यांना सुद्धा असा एक वेगळा स्वाद असतो. तो नंतर आपल्याला असा केळ खाताना आपल्याला असं जाणवतो. दिसायला पण छान दिसतात. झालंय हे रेडी? ही रेडी. हे तर खूपच सोपं होतं रे. तुझ्या आधीच्या रेसिपीज पण खूप सोप्या होत्या. तर तू सोप्यामध्येच आम्हाला कटवलेलं आहेस. तर तू असं कधी काही मोठी रेसिपी किंवा कठीण अवघड असे केलेस का कधी? आम्ही 31 डिसेंबरच्या जेव्हा पार्टी केली होती तेव्हा आम्ही हक्का नूडल्स केल्या होत्या. चायनीज हक्का नूडल्स आणि मंचुरियन केलं होतं. सगळं मित्रांनीच बसून आम्ही केलं होतं. बरोबर. फक्त खूप जास्ती झालं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच खाल्ल्या, पण चांगल्या झाल्या. त्या टेस्टला चांगल्या झाल्या म्हणून तुम्ही ते खाऊ शकला दुसऱ्या दिवशी. नक्की. हो, बरोबर. पण नाही, खरंच तू तिन्ही सोप्या रेसिपीज दाखवल्यास. पण आमच्या तुझ्यासारखे जे नवशिके आहेत तिकडे जे बघतायत त्यांना ह्या स्टार्टिंग म्हणून ह्या करायला नक्कीच आवडते की ह्याने सुरुवात करता येईल. सोप्या आहेत त्यामुळे. तर ह्या आपल्या स्वीट डिशची तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. हनी बनाना स्वीट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिकलेल्या केळ्याचे तुकडे, मध आणि बडीशेपच्या गोळ्या. कृती: पिकलेल्या केळ्याचे तुकडे मधामध्ये घोळवावेत, त्यावर बडीशेपच्या गोळ्या घालून इन्स्टंट डेझर्ट सर्व्ह करावं.